आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ थोर आणि पैशाश परमेश्वरा देव बाप्पा, तू महान सेनाधीश परमेश्वर आहेस आणि तूच काय तू जिवंत देव आहेस. तुझ वाचून अन्य कोणी देव नाही. तूच देव बाप्पा आकाश व पृथ्वी, सर्व ग्रह तारे आणि सर्व विश्व निर्माण केलंस. तुझ्या शब्दाद्वारे ते झालं म्हणून आमचे उपकार मानतो. प्रभूजी तुला धन्यवाद देतो. सर्व मान महिमा आदर गौरव केवळ तुलाच असेल. तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना प्रभू तो आम्हाबरोबर राहा. तुझं वचन तो आम्हाला समजावून सांग आणि तुझं गौरव तो आम्हाद्वारे करून दे. काय चुकल्यास प्रभूजी तो आम्हाला क्षमा कर. ही लांब प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रभू ख्रिस्ताच्याद्वारे मागतो नाही बाबा, आमेन. देवाच्या सेवेसाठी आज जे वचन आपण घेत आहोत ते योहानकृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 20 पुढे ही वचनं आपण वाचलेली आहेत. यामध्ये शुभवर्तमानामध्ये असं सांगितलेलं आहे की काही हेल्लेणी लोक आले आणि त्यांना प्रभू श्री ख्रिस्ताला भेटायचं होतं. आणि ते पहिले कुणाला भेटले? फिलिपला, की आम्हाला महाराज येशूंना भेटायचं आहे. आणि मग फिलिप त्यांना घेऊन आंद्रियाकडे आला आणि फिलिप आणि आंद्रिया या दोघांनी मिळून नंतर त्या हेल्लेण्यांना प्रभू श्री ख्रिस्ताकडे आणलेलं आहे. देवाची स्तुती आहे. हे प्रभू श्री ख्रिस्ताला आवडलं की जर कोणी प्रभू श्री ख्रिस्ताची भेट घेऊ इच्छितो, त्याची ओळख करून घेऊ इच्छितो, तर त्याच्या शिष्यांनी ते केलं पाहिजे. म्हणजे त्याच्या शिष्यांनी प्रभू श्री ख्रिस्ताकडे त्या व्यक्तीला आणलं पाहिजे किंवा ओळख करून दिली पाहिजे. फिलिप आणि आंद्रिया यांनी या हेल्लेणी लोकांना ज्यांना भेटायचं होतं प्रभू श्री ख्रिस्ताला, त्यांना प्रभू श्री ख्रिस्ताकडे ते घेऊन आले. आणि म्हणून प्रभू श्री ख्रिस्त त्यांना काय आशीर्वाद देतो पहा. योहान 12:26 जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करेल. कितीतरी मोठा आशीर्वाद प्रभू श्री ख्रिस्तानी त्याच्या सेवकाला दिलेला आहे. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान राखेल. म्हणजे किती मोठा आशीर्वाद आहे. याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे? पिता परमेश्वर जर त्याच्या सेवकाचा मान करेल तर याच्यापेक्षा आणखी मोठी कुठली गोष्ट आहे का? जगात आणि स्वर्गात कुठलीच नाही, आहे की नाही? सगळे पिके आहे. म्हणजे ऐश्वर्य मुकेश अंबानीचं पण पीक आहे ना. देवाची स्तुती आहे. पिता परमेश्वर जो या सर्व सृष्टीचा अधिपती आहे, स्वर्ग आणि पृथ्वी याचा मालक स्वामी आहे, तो जर त्याच्या सेवकाचा मान करेल तर यापेक्षा अधिक आणखी आनंदाची, चांगली, भाग्याची, आशीर्वादाची गोष्ट दुसरी कुठली नाही. म्हणून आपण लोकांना प्रभू श्री ख्रिस्ताकडे आणलं पाहिजे. तो अद्भुत मंत्री, समर्थ देव आहे. सनातन पिता, शांतीचा अधिपती आहे. तो त्यांच्या जीवनामध्ये चिन्ह, चमत्कार करण्यास समर्थ आहे. आणि मग त्या चिन्हाद्वारे, चमत्काराद्वारे ते लोक विश्वास ठेवतील. पुष्कळ लोक भूत, भानामती, ब्लॅक मॅजिक, जादूटोणा यांनी त्रस्त असतात. त्यांना सोडवणारा प्रभू श्री ख्रिस्ताशिवाय कोण नाही. वाईट इच्छेंनी भरलेले काही लोक असतात. त्यांना सोडवणारा प्रभू श्री ख्रिस्ताशिवाय कोण नाही. आणि मग त्यांना जर आपण प्रभू श्री ख्रिस्ताकडे आणलं तर प्रभू श्री ख्रिस्त हा त्यांच्या जीवनामध्ये, प्रार्थना त्यांनी केली तर त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार करतो, कारण तो समर्थ देव आहे. आणि मग ते प्रभू श्री ख्रिस्तावर विश्वास ठेवू लागतात. फिलिपने एकदा असंच नतनेलाला सांगितलं की नियमशास्त्रामध्ये जे म्हटलेलं आहे, सांगितलेलं आहे, ज्याच्याविषयी तो ख्रिस्त, तो येशू, तो नासरेतचा येशू आम्हाला मिळाला आहे. तर नतनेल सहज बोलतो
की नासरेतातून काही उत्तम निघालं आहे काय? नासरेतातून काही उत्तम निघालं आहे काय? तेव्हा फिलिप त्याला म्हणतो, ये पहा, येऊन पहा. आणि मग अगदी अविश्वासानेच, थोड्याशा अविश्वासानेच नतनेल येतो, चल तू म्हणतोस तो बघूया काय आहे ते बघूया, कोण आहे येशू बघूया, असं त्याने मनात म्हणून तो निघालेला आहे फिलिप बरोबर यायला. आणि येशू ख्रिस्ताकडे आल्याबरोबर येशू ख्रिस्त त्याला काय म्हणतो माहिती? हा खरा खुरा इस्रायली आहे, याच्या मनात कपट नाही. मग तो नतनेल विचारतो, प्रभूजी तुमची माझी ओळख कुठं? पहिल्यांदाच बघतोय आपण, तुम्ही भेटतोय. येशू ख्रिस्त त्याला म्हणतो, तू त्या अंजिराच्या झाडाखाली होतास ना, तेव्हाच मी तुला पाहिलं होतं. म्हणजे असं काहीतरी अद्भुत गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या जीवनामध्ये करेल. आणि मग नतनेल आणि येशू ख्रिस्तावर लगेच विश्वास ठेवला की बरोबर खरोखर हा देवाचा पुत्र आहे, कबूल करतो तो. कारण मी अंजिराच्या झाडाखाली होतो तेव्हा ह्याने इथं बसून बघितलं, म्हणजे मी काय बोललो ते पण त्याने ऐकलं, नाही का? म्हणजे हा खरोखर देवाचा पुत्र आहे. आणि नतनेलाने त्या दिवसापासून विश्वास ठेवला, आणि तो त्याचा शिष्य पण झाला. पुनरुत्थानानंतर पण तो येशूची सेवा करत राहिलेला आहे. आपल्याला कळतं की पुनरुत्थानानंतर येशू ख्रिस्तांनी गालील समुद्रावर जेव्हा शिष्यांना दर्शन दिलं, मासा भाजून खाल्ला, त्यामध्ये नतनेल होता. म्हणजे बघा, एक साधी गोष्ट, ये आणि पहा, बघ तू, एवढंच करायचं आपल्याला. पुढं त्याच्या जीवनामध्ये आपण स्वतः चमत्कार करायला जायचं नाही. वो अपने बस की बात नाही. आपण काही चमत्कार करूच शकत नाही. ते सर्व काही येशूच्या नावाने होतं, है ना? देवाची स्तुती. आजचीच गोष्ट सांगतो. पाटोळे सिस्टरांना खूप खोकला आला, खूप खोकत होते त्या, आणि आम्ही तिथे वेसलीमध्ये होतो. मी अरुण ब्रदर आल्हाट साहेब होते, आणि आम्ही त्यांच्यासाठी 2 मिनिटाची प्रार्थना केली की देवा, येशूच्या नावाने त्यांचा खोकला थांबू दे. विदिन 5 मिनिट्स त्यांचा खोकला थांबला. देवाची स्तुती असते. तर ह्या गोष्टी येशू ख्रिस्त करतो. अपने बस की बात नाही. आपण याच्यात समान आहोत. कशा समान? कसपटा समान आहोत. येशू महान आहे, तो त्याच्या नावाने अद्भुत कृत्य होतात. पण ज्याला गरज आहे त्याला येशू ख्रिस्ताकडे आणलं तर पाहिजे. एकदा मी गिडियन्समध्ये असताना आम्ही बायबल डिस्ट्रीब्युशन करायचो, काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा माझ्याबरोबर काही अमेरिकन मिशनरी पण होते. आणि मग त्यांच्याकडे कोणी अशी चौकशी केली मिशनऱ्यांकडे, अमेरिकन मिशनऱ्यांकडे, की का करताय तुम्ही हे सर्व? तुम्ही तुमचा देश एवढा, अमेरिका एवढं चांगलं तुमचं राहणीमान, एवढा पैसा पाणी, एवढं सगळं सोडून इथं कशाला आलाय हे करायला? असं कोणतरी त्यांना बोललं. तर त्यांनी सांगितलं, एका शब्दात उत्तर दिलं की जर एखादा माणूस सिरियस आहे, मरायला लागला, आणि तुम्हाला त्याचं औषध माहिती आहे, तर तुम्ही काय कराल? तर तो म्हणला, मी देईन त्याला औषध, ते सांगेन. तसंच आहे म्हणजे नाशाकडे चाललेत लोक, त्यांना मोक्ष माहीत नाही, त्यांना तारण माहिती नाही, त्यांना स्वर्गात कसं जायचं ते माहीत नाही. आणि ते नाशाकडे जाऊ नये म्हणून जे औषध आहे ते आमच्याकडे आहे, ते आहे प्रभू श्री ख्रिस्त, आणि ते आम्ही देतोय, म्हणजे बायबल देतो. असं सांगितल्यानंतर मग त्या व्यक्तीने त्या स्कूलमध्ये पण विश्वास ठेवला आणि देवाचं गौरव झालं. तर लोकांना जो प्रभू श्री ख्रिस्ताकडे आणतो, प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या बाबतीत चमत्कार करतो. आता पेत्राची सासू आजारी होती, तापाने फणफणली होती. प्रभू श्री ख्रिस्ताने बरं केलं तिला, ती त्याची सेवा करू लागली. म्हणजे जो कोणी ख्रिस्ताकडे येईल तो त्याच्या चमत्काराचा वाटेकरी होईल, आणि त्या चमत्काराद्वारे ती व्यक्ती प्रभू श्री ख्रिस्ताकडे आकर्षली जाईल, आणि ती व्यक्ती प्रभूची नंतर सेवा करेल. आपल्याला माहिती आहे, मरिया मगदला, तिच्यातून 7 भूतं प्रभू श्री ख्रिस्तांनी काढली, 7 भूतं. आणि मग काय झालं, मरिया मगदला प्रभू श्री ख्रिस्ताची सेवा करू लागली.
कुष्ठरोग्याला केवळ स्पर्श केला प्रभू श्री ख्रिस्ताने, कुष्ठरोगी बरा झाला. आणि मग आपल्याला माहिती आहे की कुष्ठरोगातून बरा झालेला शिमोन नावाचा मनुष्य त्याने प्रभू श्री ख्रिस्ताला घरी जेवायला बोलवलं. आणि त्या पंक्तीला लाजारस पण होता, जो मेलेल्यातून प्रभू श्री ख्रिस्ताने उठवला होता. देवाची स्तुती आहे. म्हणजे आपण फक्त लोकांना, हे आता फिलिप आणि आंद्रियानी काय केलं, हेलेण्यांना येशू ख्रिस्ताला भेटायला आहे, ओके चला येशू ख्रिस्ताकडे या, एवढंच केलं. आणि मग येशू ख्रिस्त किती मोठा आशीर्वाद देतो की जो माझी सेवा करतो त्याचा पिता मान राखील, परमेश्वर मान करेल. तर फार मोठा आशीर्वाद आहे. याच्यापेक्षा अधिक मोठा आशीर्वाद जगात आणि स्वर्गात दुसरा कुठला असूच शकत नाही. आणि म्हणून तो आशीर्वाद मिळवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. देवाची स्तुती असो. वचन 12:28 असं म्हटलेलं आहे, योहान 12:28, हे बापा तू आपल्या नावाचा गौरव कर. आणि अशी आकाशवाणी झाली की मी ते गौरवले आहे आणि पुन्हाही गौरवले. पिता परमेश्वर म्हणतो की मी माझ्या नावाचा गौरव केला आणि आणखी पुन्हा गौरव करेन माझ्या नावाचा. तर जेव्हा जन्म झाला प्रभू श्री ख्रिस्ताचा, तेव्हा देवदूत येऊन त्यांनी सुवार्ता सांगितली मेंढपाळांना. देवदूतांनी येऊन, तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हासाठी खून इतकी बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत निजवलेले असे एक बालक तुम्हाला आढळेल. ही सुवार्ता सांगितली आणि असंख्य देवदूतांनी येऊन आनंदाने फेर धरला. ही अद्भुत गोष्ट आहे. तेव्हा परमेश्वर पित्याने गौरव केलं स्वतःचं प्रभू श्री ख्रिस्ताच्या जन्माद्वारे. कारण अद्भुत गोष्ट जो मनुष्य कधी करूच शकत नाही, अशा गोष्टी जेव्हा होतात तेव्हा परमेश्वराचं गौरव होतं. मनुष्य करूच शकत नाही अशी गोष्ट जेव्हा परमेश्वर करतो तेव्हा परमेश्वराचं गौरव होतं. आपण पण कधी कधी असं जाहीर करतो, कबूल करतो, मान्य करतो, साक्ष देतो की असं कसं झालं, मला कळलंच नाही, हे कसं शक्य आहे. आमच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडतात, अद्भुत गोष्टी असतात त्या, की हे कसं शक्य आहे, आपल्याला पटत नाही, आपला विश्वास बसत नाही. तेव्हा देवाचं गौरव होतं. अरे परमेश्वराने हे केलं आणि त्याच्याशिवाय हे कोणी करूच शकत नाही का. जेव्हा आपण इंटरव्ह्यूला जातो, 10 जणं असतात आणि आपली योग्यता पात्रता नसते आणि आपण प्रार्थना करून गेलेलो असतो आणि आपण सिलेक्ट होतो, तेव्हा आपल्याला वाटतं अरे अद्भुत आहे, म्हणजे कसं काय झालं आहे की नाही. देवाची स्तुती असो. हे होतं, घडलेलं आहे. आपले वायदंडे पाळत तुम्हाला माहिती असते, त्यांच्या मुलाने एक साक्ष दिली होती, सुहास वायदंडे त्यांच्या मुलाचं नाव, की इंटरव्ह्यूला गेला, तो इंजिनियर होता, पण तो मेकॅनिकल इंजिनियर होता, सगळे IT क्षेत्रातले होते, 10 जणं होते इंटरव्ह्यूला. आणि हा इंटरव्ह्यूला गेला, हा मेकॅनिकल, आणि त्यांना पाहिजे होता IT क्षेत्रातला म्हणून. हा प्रार्थना करून गेला आणि हा सिलेक्ट झाला एकटा, आणि IT वाले बाजूला राहिले. ही त्यांनी साक्ष दिली होती. म्हणजे हे अद्भुत आहे. तेव्हा आपण देवाचा गौरव करतो, हे परमेश्वरा तुलाच हे शक्य आहे आणि तूच हे करू शकतो. आता त्याला पगार जवळजवळ 2 लाख रुपये पर मंथ आहे. ही केवळ देवाची कृपा. बिझनेसमध्ये पण कुठून पण अचानक आपल्याला फायदा होतो आणि आपण म्हणतो की असं कसं झालं, तर देवाची कृपा ती असते. तर देव गौरव करतो काही अद्भुत गोष्टीद्वारे, जसं येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेला देवदूत आले. दुसरी गोष्ट म्हणजे रूपांतराच्या पर्वतावर प्रभू श्री ख्रिस्ताचं रूपांतर झालं आणि त्याच्यातून यहोवा देव प्रकाशला. हे अद्भुत आहे. हे कधी झालं नाही. असं कुठल्या मनुष्याचं रूप सूर्यासारखं तेजस्वी कधी झालं नाही. येशू ख्रिस्ताचं झालं, हे अद्भुत आहे. आणि म्हणून परमेश्वर पिता म्हणतो की मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवी, मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवी. म्हणजे परमेश्वर पिता त्याच्या नावाचं गौरव या अशा काही अद्भुत गोष्टीद्वारे करून घेतो. येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये पण त्यांनी अशा काही अद्भुत गोष्टी केल्या की जो कुठलाही मनुष्य कधी, कसाही, कुठल्याही अवस्थेत केव्हाही करूच शकत नाही. अशा गोष्टी परमेश्वर आपल्याही जीवनात करतो, तेव्हा परमेश्वराचं गौरव होतं. आणि परमेश्वर म्हणतो मी ते गौरविले आणि पुन्हाही गौरविले, पुन्हाही गौरवीन. कारण आता येशू ख्रिस्ताचा वधस्तंभावर जाण्याचा काळ जवळ आला होता. आणि म्हणून प्रभू श्री ख्रिस्त
या वचनामध्ये काय म्हणतो की 12:32 मला पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना आकर्षून घेईन. म्हणजे वधस्तंभावर प्रभू श्री ख्रिस्ताला खेळण्याचा काळ जवळ आला होता आणि परमेश्वर पिता म्हणतो की मी ते पुन्हाही गौरवीन. म्हणजे तू वधस्तंभावर प्रभू श्री ख्रिस्त गेल्यानंतर त्याला मृतातून उठवणारा परमेश्वर आहे, पवित्र आत्मा. पुन्हा मी गौरव करीन, कारण हे अद्भुत आहे. मृतातून उठलेला प्रभू श्री ख्रिस्त पुन्हा मरत नाही. ही अद्भुत गोष्ट आहे, ही अद्भुत गोष्ट आहे. अशा अद्भुत गोष्टी परमेश्वर जेव्हा करतो तेव्हा परमेश्वराचं गौरव होतो. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवी. आपण बघितलं, रूपांतराच्या पर्वतावर परमेश्वराने गौरव करून घेतला. जन्माच्या वेळेला, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेला देवदूतांनी फेर घातला तेव्हा गौरव झालं. आणि पुन्हाही गौरवीन म्हणजे वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्त मेल्यानंतर मी त्याला पुन्हा उठवीन, पुन्हा न मरण्यासाठी, अनंत काळ तो जिवंत राहण्यासाठी. आणि सर्वांना दाखवीन, ज्यांनी मारलं त्यांना पण दाखवीन की हा येशू ख्रिस्त मृतातून पुन्हा उठलेला आहे. हे परमेश्वर म्हणतो की मी पुन्हाही गौरवीन, कारण तेव्हा वधस्तंभ व्हायचा होता. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मला पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना आकर्षून घेईन. कसं काय बरं? येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर उंच केलं तर तो सर्वांना कसं काय आकर्षून घेईल? हां, देवाची स्तुती असो. तर ज्याला माहिती नाही येशू ख्रिस्त काय आहे, त्यांनी सहज जर चौकशी केली की का मारलं, त्याच्या काय चूक केली होती का, हा पहिला प्रश्न. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर का मारलं, काय चूक केली होती का, हा त्याच्या मनातला पहिला प्रश्न आहे. काहीच चूक केली नव्हती, मग कसं काय मारलं? हां, मग तिथून पुढे शुभवर्तमान आहे की आमच्या पापांसाठी त्याचं अर्पण झालं. त्याच्या पवित्र आणि शुद्ध रक्ताने आमच्या पापांची क्षमा झाली आणि त्यामुळं आम्हाला मोक्ष, तारण, स्वर्गीय जीवन मिळालं. म्हणजे प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो की मला पृथ्वीपासून उंच केलं जाईल तेव्हा सर्वांना मी आकर्षण घेईन. म्हणजे जो कोणी चौकशी करेल की हा का आहे, का मारलेला आहे याला, तो त्याच्या उत्तरामध्ये प्रभू श्री ख्रिस्तावर विश्वास ठेवेल आणि त्या विश्वासाद्वारे त्याचं तारण होईल. म्हणून प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो मला पृथ्वीपासून उंच केलं म्हणजे काय होईल, मी सर्वांना आकर्षून घेईन. देवाची स्तुती असो. आणि 31व्या वचनामध्ये, योहान 12:31 प्रभू श्री ख्रिस्त काय म्हणतो, जगाचा अधिकारी बाहेर टाकला जात आहे. कारण पहा, जगाचा अधिकारी काय बाहेर टाकला जात आहे 31व्या वचनामध्ये प्रभू. आणि ह्या जगाचा न्याय होतो आणि ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल. जगाचा अधिकारी म्हणजे सैतान, कारण आदामाकडून त्याने तो अधिकार घेतला होता. आता तो अधिकार प्रभू श्री ख्रिस्त त्या सैतानाकडून घेणार आहे आणि तो आपल्याला देणार आहे. आणि म्हणून तो काय म्हणतो, सैतान म्हणजे जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल. जे लोक प्रभू श्री ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांच्यावर सैतानी शक्ती चालत नाही, चालणार पण नाही. प्रेज द लॉर्ड. भूत प्रेत भानवी चटूक त्यांच्यावर चालणार नाही आणि चालत नाही. कधी कुणी किती अनिष्ट गोष्टी केल्या, तुमच्याकडे देवाचं वचन आहे, बायबल आहे. स्त्रियांनी आपल्या पर्समध्ये नवा करार ठेवा आणि बाहेर पडताना, म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर पडताना ती तुमच्याजवळ असू द्या. तुमच्या गाडीचा कधीही अपघात होणार नाही. तुम्ही कधीही कुठल्याही वाईट अनिष्ट गोष्टीला बळी पडणार नाही. पुरुषांनी तुमच्या पर्समध्ये असू द्या, छोटा नवा करार एक असतो, खिशामध्ये असू द्या. आपल्या घरामध्ये तो असतो, बाहेर पडताना पण तो आपल्याबरोबर असू द्या. कुठलीही अनिष्ट गोष्ट होणारच नाही. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी जेव्हा क्लासेस घ्यायचो आणि माझा सकाळी 7चा भिवंडीला क्लास होता. सकाळी 7ला मी ठाण्यातून भिवंडीला स्कूटरने जायचो. म्हणजे आठवड्यातून एक दिवस तिकडे भिवंडीला असायचं. मग मी निघालो 6ला, मला बाहेर पडावंच लागेल. 6च्या आधी एक 5-10 मिनटं बाहेर पडावंच लागेल. दरवाजा उघडला, बघतोय तर उंबरा असतो ना दरवाजाची पट्टी खालीची, उंबऱ्यावर कापलेला लिंबू, त्याला कुंकू हळद वगैरे लावलेलं आहे आणि ते 2 ठेवलेले. आणि तुम्ही पाळकीनबाईंना पण विचारून बघा. मी ते पाळकीनबाईंना दाखवलं, म्हटलं आता मला भिवंडीला जायचं आहे आणि हे बघा काय आहे. मग आमच्या घरात नवा करार होता, त्या नवा कराराने मी बाजूला केलं, गेलो, सुखरूप गेलो, सुखरूप आलो.
16 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर एक कुठली सैतानी शक्ती, अशुद्ध शक्ती, आपलं वाईट चिंतणारे लोक असतातच. कोणी केलं होतं मला माहीत नाही, परंतु वाईट चिंतणारे लोक हे असतातच. तुमचे पण आहेत, असतीलच. तुमचा उत्कर्ष झाला, तुमची प्रगती झाली, तुमच्याकडे 4 पैसे येऊ लागले, तुम्ही घरदार घेतलं, तुमचे नातेवाईक पण, तुमचे शेजारी पण तुमच्या वाईटावर असतात, त्यांना बघवत नाही. मग ते असं काहीतरी करायचा प्रयत्न करतात. आणि कोकणात तर फार चालतं. कोकणातल्या लोकांचा तर विश्वास अजिबात ठेवूच नका. म्हणजे कोकणातल्या लोकातले काही लोक हे विचक्राफ्ट करतच असतात, ब्लॅक मॅजिक. तर प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो सैतान म्हणजे जगाचा अधिपती बाहेर टाकला जाईल. देवावर विश्वास ठेवणाऱ्यावर, प्रभू श्री ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यावर कधीही सैतानाची शक्ती चालत नाही, चालणार पण नाही. तुमच्याकडे देवावर विश्वास आणि बायबल तुमच्याकडे असलं पाहिजे, कधीही चालणार नाही. आणि म्हणून ज्याच्यामध्ये प्रभू श्री ख्रिस्त आहे त्याच्यापासून जगाचा अधिकारी म्हणजे सैतान बाहेर टाकला जाईल, हे वचन पूर्ण होतं. म्हणून आपण प्रभू श्री ख्रिस्तावर विश्वास ठेवत राहिलं पाहिजे. आजच्या संदेशामध्ये आपण काय पाहिलं की फिलिप आणि आंद्रियाने त्या हेल्लेन्यांना प्रभू श्री ख्रिस्ताकडे आणलं. आणि प्रभू श्री ख्रिस्ताने योहान 12:26 एक आशीर्वाद दिला की तुमचा मान परमेश्वर पिता करेल. म्हणून आपण ज्यांना गरज आहे येशू ख्रिस्ताची, त्यांना येशू ख्रिस्ताकडे आणूया. चिन्ह आणि चमत्कार करण्याचं काम येशू ख्रिस्ताचं आहे. त्यांच्या जीवनामध्ये जो काय अंधकार आहे तो काढण्याचं काम प्रकाशाचं आहे, आणि प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपण काही नाही, आपलं फक्त एवढंच काम आहे. काय करायचं? त्यांना येशू ख्रिस्ताकडे आणायचं. मी बी पेरलं, रात्र झाली, पहाट उगवली आणि त्याला अंकुर फुटला. आणि हे कसं झालं हे मला समजलं नाही, कारण त्याला जीव देणारा परमेश्वर आहे. आपण फक्त बी पेरू शकतो, त्याला पाणी घालू शकतो, परंतु त्यामधून अंकुर फुटण्याचं काम परमेश्वराचं आहे. आणि त्यामुळं त्या माणसाच्या जीवनामध्ये काय काम करावं, कसं अद्भुत कृत्य करावं हे परमेश्वर प्रभू श्री ख्रिस्त पाहून गेले. म्हणून आपण त्यांना फक्त येशू ख्रिस्ताकडे आणून सोडायचं आहे. आणि प्रभू श्री ख्रिस्त त्यांची उत्तम काळजी घेईल, कारण तो देव आहे, तो बाप आहे, तो स्वर्गीय राजा आहे, तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. सर्व सृष्टी त्यांनीच निर्माण केली आणि त्याच वाचून झालं असं काहीच नाही. परमेश्वर पित्याने स्वतःचं गौरव करून घेतलं येशू ख्रिस्ताच्या जन्मावेळी, पुन्हा रूपांतराच्या पर्वतावर. आणि ते पुन्हा गौरवीन म्हणजे वधस्तंभावर येशू ख्रिस्त मेला तरी तो त्याला पुन्हा उठवणार आहे, पुन्हा न मरण्यासाठी जिवंत करणार आहे. याद्वारे तो गौरव करणार आहे असं परमेश्वर म्हणतो. आणि पृथ्वीपासून उंच केलं म्हणजे मी सर्वांना आकर्षून घेईन. म्हणजे कोणीही भारतातले तत्त्वज्ञानी, महात्मा गांधी म्हणा, विवेकानंद म्हणा, यांनी येशू ख्रिस्ताबद्दल बघितलं, ते हेच आहे. ते का मारलं, काय चूक केली होती, काही नाही, मग कसं काय असं. मग ते येशू ख्रिस्ताची शिकवण पाहायला गेले काय आहे ते, आणि मग त्यांनी विश्वास ठेवला. कन्याकुमारीच्या त्यांच्या आश्रमामध्ये, स्वामी विवेकानंदाच्या लॉजमध्ये, आश्रमामध्ये ते वचन लिहिलेलं आहे, जे आत्म्याने दिन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचं आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, मी येशू ख्रिस्ताच्या काळात असतो तर त्यांचे पाय मी माझ्या स्वतःच्या रक्ताने धुतले असते, है ना. एक स्त्री येऊन नाही का येशू ख्रिस्ताचे पाय आपल्या आसवांनी भिजवते, तर स्वामी विवेकानंद म्हणतात, मी माझ्या रक्ताने धुतले असते. देवाची स्तुती असते. महात्मा गांधी म्हणतात, येशू ख्रिस्ताचा जन्म प्रत्येकाच्या हृदयात झाला पाहिजे. मग त्यांनी स्वीकारलं प्रभू येशू ख्रिस्ताला, मानलं त्यांनी. का? येशू ख्रिस्त म्हणतो, मला वधस्तंभावर उंच केलं म्हणजे मी सर्वांना आकर्षण घेईन. कारण तो निष्पाप निर्दोष असा कोकरा असून त्याला मारलं तर का मारलं, याचं उत्तर येशू ख्रिस्त समजण्यामध्ये आहे. जगाचा अधिकारी बाहेर टाकला जातो याचा अर्थ जो येशूमध्ये आहे त्याच्यावर कुठली सैतानाची शक्ती कधीही चालणार नाही. देवाची स्तुती असो. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ निपैसाश परमेश्वरा देव बाप्पा, तू महान सेनाधीश परमेश्वर आहेस. तूच देवप्पा आकाश पृथ्वी यांचा मालक व स्वामी आहेस. देव बाप्पा, तू आम्हाला वेतन देतोस तुझ्या सेवेचं, म्हणून तुला धन्यवाद देतो. देव बाप्पा, पिता परमेश्वराचं गौरव होतं तुझ्याद्वारे, म्हणून देव बाप्पा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. देव बाप्पा, तुझ्या वधस्तंभाच्या मरणाद्वारे आमच्यावर सैतानाची कुठलीही शक्ती चालत नाही, म्हणून देव बाप्पा आम्ही तुझे उपकार म्हणतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. सर्व काही तुझ्या गौरवासाठी असते. काही चुकल्यास प्रभूजी तू आम्हाला क्षमा कर.
ही लहान प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रभू ख्रिस्ताच्याद्वारे मागतो नाही बापा. आमेन.